नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। सकाळी 7 वाजता जतीनच्या रागीट आणि कडक आवाजाने घर भरवून गेले। दीपिका, कुठे आहेस? माझ्या शर्टच्या मॅचिंग टाय तरी काढून ठेवू शकत नाहीस का? लवकर कर, नाहीतर मला ऑफिसला उशीर होईल। भिंतीवरून आदळत तो आवाज स्वयंपाकघरात पोहोचताच पोळ्या लाटत असलेल्या दीपिकाने घाईघाईने तवा बाजूला ठेवला आणि आपल्या खोलीकडे धाव घेतली। तिने पटकन दुसरी टाय काढली आणि जतीनच्या हातामध्ये दिली। क्षणभरही न थांबता ती पुन्हा स्वयंपाकघराकडे पळाली। सकाळच्या गडबडीत 2 क्षण विसावा घेणे इतकाही वेळ तिच्याकडे नसायचा। तिचा प्रत्येक दिवस भल्या पहाटे 5 वाजल्यापासून सुरू व्हायचा। आंघोळ उरकून ती सरळ स्वयंपाकघरात जायची। आधी नाश्त्याची तयारी करायची, मग मुलांना तयार करून त्यांना नाश्ता खाऊ घालायची। तोपर्यंत तिचे पती तयार होऊन यायचे। त्यांना नाश्ता वाढण्यासोबतच सासूला सुद्धा नाश्ता द्यायची। हे सगळं उरकताना तिच्या स्वतःच्या ऑफिसची वेळ होत असे। दीपिका एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होती। ती घाई गडबडीमध्ये कधीकधी साधं काहीतरी खाऊन तर कधीकधी न खाता ऑफिससाठी निघायची। या सगळ्या कामामुळे तिला ऑफिसला उशीर व्हायचा आणि वरिष्ठाकडून ओरडा खावा लागायचा। पण हे सगळं करूनही तिचा नवरा जतीन सतत तिच्या कामात दोषच काढायचा। दीपिका आपल्या नवऱ्याबरोबर जास्त शिकलेली व नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली, जास्त कमावणारी आणि खूपच सुंदर होती। पण जतीनला आपल्या पत्नीचा अभिमान वाटण्याऐवजी तिच्याबद्दल हेवा वाटायचा आणि तो नेहमी तिच्यावर रागवत राहायचा। दीपिकाने माहेरी घालवलेले आनंदाचे क्षण आठवून अनेकदा भावून होऊन जात असे मन। ती आपल्या आईवडिलांची लाडकी मुलगी होती। 3 बहिणीमध्ये सर्वात लहान, पण सर्वात सुंदर आणि अभ्यासातही खूप हुशार। शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचं लग्न जतीनसोबत ठरलं। दीपिका अतिशय हसतमुख आणि सहनशील स्वभावाची मुलगी होती। लग्नानंतर तिने स्वतःला सासरच्या वातावरणात पूर्णपणे सामावून घेतले, परंतु जतीन थोडा कठोर स्वभावाचा होता। त्यामुळे कधीकधी ती उदास व्हायची। मात्र तिचे सासूसोबत चांगले संबंध होते। हळूहळू काळ गेला आणि ती 2 गोड मुलांची आई झाली। पण कुटुंब वाढल्यामुळे खर्चही वाढले। जतीनचा पगार फारसा जास्त नव्हता आणि त्यात घरखर्च भागवणं कठीण होतं। म्हणून दीपिकाने आपल्या सासूची परवानगी घेऊन नोकरीसाठी मुलाखत दिली। तिच्या चांगल्या शिक्षणामुळे तिला एका कंपनीमध्ये लगेच नोकरी मिळाली। दीपिकाचा पगार जतीनच्या पगारापेक्षा जास्त होता। त्यामुळे जतीनच्या मनात एक प्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण झाली। त्याशिवाय जतीनला तिच्यावर सतत संशय वाटत असे। ती कामावरून घरी परत आली की तो तिला वेगवेगळ्या प्रश्नांनी त्रासायचा, पण दीपिकाने कधीही आपला संयम कधी गमावलेला नव्हता किंवा त्याला उलट उत्तरं दिली नाही। तिच्या सौंदर्याचं आणि सोज्वळ स्वभावाचं कौतुक लोक करत असे, हे जतीनला खपायचं नाही। जतीनला खूप हे व्हायचं तर खुंपायचं। त्याचवेळी दीपिकाच्या कर्तव्य दक्षतेमुळे आणि असामान्य कौशल्यामुळे तिला लवकरच कामाच्या ठिकाणी यश मिळालं। काही महिन्यातच तिला बढती झाली। आता जतीनच्या मनात संशय आला, जो आतापर्यंत धुरासारखा हळूहळू पेटत होता तो आगीच्या ज्वाळांमध्ये बदलला। त्याच्या मनात विचार येऊ लागला, जर माझी पत्नी मोठीही झाली तर लोक मला दीपिकाचा नवरा म्हणून हाक मारतील। ही कल्पना जतीनच्या पुरुषी अहंकाराला हादरवून लावतील। पुरुषाला अहंकार हादरून सोडायचे। जतीनच्या मनात एक प्रतिस्पर्शी पुरुष उभा राहिला होता, ज्याला आपल्या पत्नीच्या यशासमोर स्वतःचं अस्तित्व फिकं वाटू लागलं। तिच्या चुका काढून तिला कमीपणा दाखवणं, तिच्या प्रत्येक बोलण्याला विरोध करणं, लहान सहान गोष्टीवरून ओरडणं ही आता जतीनची सवय झाली होती। घरात रोजच जतीनचा रागीट स्वभाव घुमत असे। दीपिकेला कधी ना कधी कारण काढून अपमानित करणं जणू त्याच्या दिनचर्येचा एक भाग बनला होता। त्याचे 2ही मुलं हे बघून गप्प बसायची, पण त्याच्या मनात भीती असायची की ते आपल्या आईला शांतपणे काम करताना बघायचे आणि निरागसपणे विचारायचे, आई, बाबा तुझ्यावर इतकं का ओरडतात? तू तर दिवसभर किती काम करतेस, आमचं सगळ्यांचं किती चांगलं सांभाळतेस, मग बाबा का रागवतात? दीपिकाकडे या प्रश्नाचं उत्तरच नसायचं। तिच्या डोळ्यात खूप दुःख भरून यायचं, पण ती मुलांना स्नेहाने मिठी मारून शांत करायची। एके दिवस
एके दिवशी त्यांच्या मुलांचा वाढदिवस होता. जतीनच्या घरी पार्टी ठेवली होती आणि आपल्या काही मित्रांना बोलावलं होतं. दीपिकाने सगळा स्वयंपाक स्वतः तयार केला होता. जेव्हा मित्रांना यांची कल्पना झाली तेव्हा ते तिचं कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. कुणी तिच्या सुंदरतेची तारीफ करू लागले तर प्रशंसा करत होते, तर कुणी तिच्या स्वयंपाक कौशल्यावरती खुश होता. एकाने म्हटलं, जतीन तू तर खूप भाग्यवान आहेस, तुला अशी आदर्श पत्नी मिळाली आहे. प्रत्येकजण अशी पत्नीचीच इच्छा करतो. हे ऐकून जतीचा जळफळाट होत होता. प्रत्येकजण प्रशंसेचा शब्द करत होता. त्याच्या कानात जाणून तापलेला शिंस ओतल्यासारखं वाटत होतं. मित्राच्या बोलण्याने तो आतून जळत होता, पण त्यावेळी तो काही बोलला नाही. पार्टी संपली, पाहुणे गेले. सगळं आवरून थकून भागून दीपिका खोलीत गेली. तेव्हा जतीन उपहासात्मक हसत म्हणाला, वाह, आज तर खरंच तुझ्या कलेचं कमाल दाखवलीस. तुझ्या सुंदरतेचं असं काही आकर्षण पसरवलंस की माझे सगळे मित्र फक्त तुझीच तारीफ नाही तुझंच कौतुक करू लागले. त्यांची नजर तुझ्यावरून हटतच नव्हती. सगळी वेळ फक्त तुझे चर्चा चालल्या होत्या. दीपिका किती सुंदर आहे, दीपिका किती हुशार आहे, दीपिका तर कमाल केली. असं वाटत होतं की ही पार्टी मुलांसाठी नव्हे तर तुझ्यासाठीच ठेवली आहे. मला विचारायचे, आज मुलांचा वाढदिवस होता की लग्नाचा वाढदिवस होता, जो इतकी तू सजून धजून आली होतीस. जतीनच्या आवाजात असूयेचा विष पसरलेला होता, पण दीपिकाने वाद वाढवू इच्छित नव्हती. ती शांत स्वरात म्हणाली, जतीन, मी जे काही केलं ते आपल्या मुलांच्या आनंदासाठी केलं. जर कोणी माझं कौतुक केलं तर त्यात माझी काही चूक नाही. खूप उशीर झाला आहे, सकाळी मला लवकर उठायचं आहे आणि तुम्हालाही ऑफिसला जायचं आहे. त्यामुळे चांगलं होईल की आता आपण आराम करू. असं म्हणत ती बाजूला वळून झोपी गेली. पण जतीनला तिची शांतता मान्य नव्हती. असंच वेळ जात राहिला. जतीन काही ना काही कारण काढून दीपिकावर ओरडत राहिला, पण दीपिकाने शांतपणे सगळं सहन करत राहिली. काळ जसं गेला तसं जतीनच्या दीपिकावरती संशय अधिकाधिक वाढू लागला. आता परिस्थिती अशी झाली होती की दीपिकाच्या फोनची घंटी वाजली की जतीन धावत फोन उचलायचा. फोन कुणाचा असो, जतीन असताना तोच फोन घेणार. फोन तपास सुरू झाला. दीपिकाशी कायम काम आहे, काय बोलायचं आहे, कुठून बोलताय, या सगळ्या प्रकारामुळे दीपिकाच्या ऑफिसमध्ये सहकारी तिची थट्टा करू लागले. ते जतीनला दीपिकाचा झेलर म्हणत होते. सगळ्यांच्या नजरेमध्ये दीपिका दया आणि पात्र बनली होती. आज दीपिकाच्या ऑफिसमध्ये वार्षिक उत्सव होता, ज्यात कंपनीचे उच्च अधिकारी उपस्थित राहणार होते. दीपिकाला त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सकाळी रसोईपासून ते स्वच्छतेपर्यंत सगळं तिने लवकर आटोपलं आणि आपल्या सासूबाईला म्हणाली, आई, आज ऑफिसला वार्षिक कार्यक्रम आहे, मला घरी यायला थोडासा उशीर होऊ शकतो. मी स्वयंपाक करून ठेवलाय, तुम्ही गरम करून सगळ्यांना जेवायला द्या. त्यावर गायत्रीबाईंनी प्रेमाने म्हणाल्या, बाळा, काळजी करू नकोस, मी सगळ्यांना वेळेवर जेवायला देईन आणि चहा पण बनवेन, तू निर्धास्तपणे जा. सासूच्या शब्दांनी आश्वस्त होऊन दीपिका तयार होऊन गेली. ती साधारण हलक्या रंगाचे कपडे घालून ऑफिसला ती जात असे. पण आजचा दिवस विशेष होता. तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी घातली होती, जी तिच्या सौंदर्याला 4 चांद लावत होती. हलकंसं मेकअप करून ती तयार झाली. बाहेर आल्यावर गायत्रीबाई म्हणाल्या, अरे वा, खूप छान दिसते सूनबाई, कोणाची नजर लागू नये बघा आज जतीनही तुझे हे रूप पाहून भांडण विसरून जाईल. आपल्या सासूच्या कौतुकाने दीपिका लाजली. आई, आता मी निघते, असं म्हणते ती ऑफिसला गेली. सायंकाळी जतीन घरी आला. शूज आणि मोजे दूर फेकत ओरडला, दीपिका कुठे आहे? खूप भूक लागली आहे, पटकन जेवण घेऊन ये. तेव्हा त्याची आई बाहेर येत म्हणाली, बेटा, तू हातपाय धुवून घे, मी जेवण गरम करते. हे ऐकतं जतीन संतापला. का? तू का जेवण गरम करणार? त्या महाराणीच्या हाताला मेहंदी लागली आहे का?
त्याच्या आईने शांतपणे सांगितले, बेटा सुनबाई, ते सकाळीच सांगितलं होतं की ऑफिसला फंक्शन आहे, त्यामुळे तिला यायला उशीर होईल. मी जेवण करते, तू शांतपणे जेवून घे. पण जतीचा संताप शिंगेला पोचला होता. जेवणाची थाळी पाहताच तो दहाडला. हे काय जेवण आहे, अगदी चवहीन, मला हे खायचं नाही, असं म्हणत त्याने थाळी एकीकडे फेकली. तो वारंवार घड्याळ पाहत होता आणि संतापाने बडबडत होता. माहीत नाही कोणासोबत गुलछर्रे उडवत असेल. त्याने संतापाने दीपिकाला 2 फोन लावला, पण दीपिकाने फोन उचलला नाही. ही गोष्ट पाहून जतीन आणखीनच चिडला. त्याच्या मनात सारखी हीच कल्पना येत होती की दीपिकाची सहकारी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असतील, तिच्यासोबत हसत खेळत असतील आणि ती हसत असेल. रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. दीपिकाने दरवाजावर टकटक केली. सासूबाईंनी दरवाजा उघडत विचारले, सुनबाई आलीस, जेवलीस का? दीपिकाने थकलेल्या आवाजात म्हणाली, नाही आई, जेवायला वेळच मिळाला नाही, पण सगळं व्यवस्थित झालं. माझं प्रेझेंटेशन खूप छान झालं, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. असं म्हणत दीपिकाने मुलांच्या खोलीत दरवाजा उघडून पाहिलं. दोन्ही मुलं गाढ झोपली होती. सासूबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाल्या, जाऊन कपडे बदल, मी जेवण गरम करते. नको आई, थोडं आधीच चहा प्यायलाय, तुम्ही जाऊन झोपा, मला भूक लागली तर मी खाईन, असं दीपिकाने सांगितलं. दीपिका आपल्या खोलीत गेली तर जतीन अंधारात रागाने खोलीत फिरत होता. तिला पाहताच तो दहाडला. ही काय वेळ आहे घरी यायची? रात्रीचे 10 वाजले आहेत. मी तुला फोनवर फोन करत होतो, मग फोन का उचलला नाहीस? कुणासोबत होतीस? दीपिकाने खोलीचा दिवा लावला. जतीन तिच्याकडे संशयाने वरून खाली बघत म्हणाला, आज तर तू गजब दिसत आहेस. तेव्हा दीपिका म्हणाली, तुम्हाला माहीत होतं ना, आज ऑफिसला वार्षिक समारंभासाठी माझं प्रेझेंटेशन होतं, त्यातच व्यस्त होते, म्हणून उशीर झाला. इतकं की मी तिथे जेवणही केलं नाही की अजून जास्त उशीर होऊ नये म्हणून. यावर जतीन चिडून म्हणाला, हो, मला सगळं माहीत आहे. इतकं सजून धजून गेली होतीस, कुठली प्रेझेंटेशन दिली असशील ते माहीत आहे मला. आणि जेवणाचं काय विचार करतेस? तुझं पोट तर तुझ्या यार दोस्तांच्या कौतुकाच्या शब्दांनीच भरलं असेल. जेवायला जागा उरली तरी कुठं असेल? जतीनच्या या शब्दांनी दीपिका जणू दगडासारखी स्तब्ध झाली. पण आज ती स्वतःला थांबवू शकली नाही. ती संतापाने म्हणाली, तुम्ही कसल्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहात? तुम्हाला लाज आहे की नाही? जे काही मनात येतंय ते बडबडताय. त्यावर जतीन तिरस्काराने म्हणाला, तुझ्या वागण्या बोलण्यासारखं तुझ्याकडे आहे तरी काय? काही असेल तर तुला लाज वाटायला हवी. तुझ्यासारख्या बायका मला चांगल्याच माहीत आहेत. घरच्या कामात काहीही करत नाही, सगळे पैसे मेकअप, कपडे, फिरण्यावर उडवतेस. तुला जबाबदारी काय असते याचं काही भान नाही. घरासाठी काय करतेस तू? सगळा दिवस आईच घर सांभाळते, घर खर्च मी करतो आणि मात्र तू नोकरीच्या नावाखाली मौज मजा करतेस. दीपिकाचे धैर्य आता तुटू लागलं होतं. ती रडवलेल्या स्वरात म्हणाली, तुमचा अर्ध्या महिन्यातच पगार संपतो. कधी विचार केलाय का उरलेल्या दिवसाचं घर चालतं तरी कसं? मी तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला नेहमी आदर दिला, पण तुम्ही माझ्या शांत स्वभावाला माझी कमजोरी समजली. तरीही मला वाटत होतं की मी प्रेमाच्या दोरीने तुम्हाला आपलंसं करू शकेन, पण कदाचित ते माझा भ्रम होतं. हे एकदा जतीन चिडून ओरडला, मला जास्त उपदेश देण्याची काही गरज नाही. या घरात राहायचं असेल तर तुला माझ्या नियमाप्रमाणेच राहावं लागेल. असं ऑफिसमध्ये मौज मजा करून उशिरा घरी येणं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा दीपिकाने उंच आवाजात म्हणाली, नोकरी करीन तर ऑफिसमधल्या इतर कर्मचाऱ्यांशी बोलावंच लागल, बॉसशी बोलावंच लागतं आणि जर बॉस सांगेल तर उशिरापर्यंत काम करावंच लागतं, पण मी ही नोकरी सोडू शकत नाही. जतीन उपवासाने म्हणाला, हो, तू का सोडशील नोकरी? घरात बसून तुला ती मौज मजा थोडीच मिळणार आहे. त्यावर दीपिकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, तुम्ही नेहमी मला कमी लेखायचा प्रयत्न केला, पण तरी जर मी यशस्वी होत आहे तर ते तुमच्या अहंकाराला त्रासदायक होतं. तुम्ही कधी विचार केलाय का की घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना मला किती कष्ट होतात? घरात काम जर कमी झालं तर तुम्ही ओरडता, ऑफिसमध्ये उशीर झाला तर बॉसची ओरडा
फटकारा ऐकावी लागते. घर खर्च चालवण्यासाठी पैसे कमी पडत होते, म्हणूनच मी नोकरी सुरू केली. पण ऑफिसमधून थोडा उशीर झाला तरी तुम्ही माझ्यावरती शंका घेताय. पण जेव्हा तुम्ही घरी उशिरा परतता तेव्हा माझ्या मनात असे घाणेरडे विचार येत नाहीत. हे ऐकताच जतीन संतापाने म्हणाला, खूपच जीभ वाढली आहे तुझी. आज तुझी अक्कल ठिकाणावर आणली नाही तर माझं नावही जतीन नाही. असं म्हणत जतीनने दीपिकावरती हात उगारू लागला. तेवढ्यात गायत्रीबाई जतीनच्या आई खोलीत आल्या. त्यांनी दीपिकाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि तिचा चेहरा रडून लाल झाला होता. गायत्रीबाई संतापाने म्हणाल्या, जतीन, हे काय नाटक आहे? तू माझ्या सुनेवर हात उगारशील? लाज वाटली पाहिजे तुला. दिवसभर काम करून थकलेली येते ती आणि घरी आल्यावरती तू तिच्यावर डाफरतोस. ही तुझी पत्नी आहे, नोकरानी नाही. आणि आज तिने असं काय चूक केलं की तू तिला इतकं त्रास देतोस? गायत्रीबाई दीपिकाची बाजू घेत असल्याचे पाहून जतीन अधिकच चिडला. तो म्हणाला, आई, तू नेहमी हिलाच बरोबर ठरवतेस. तुला हिच्या वागण्यात काही दोष दिसतच नाही. पण तुला खरं कळत नाही की ती खरी काय आहे. गायत्रीबाई रागाने थरथरत म्हणाल्या, खरं हे आहे की तुला तुझ्या बायकोचं यश पचत नाही. खरं हे आहे की तू तिच्या प्रत्येक कामात दोष शोधतोस. तिचं कौतुक करण्याऐवजी तिला कमी लेखतोस. तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उपस्थित करतोस. जतीन आईच्या या शब्दांनी अजून भडकला आणि म्हणाला, आई, तू मध्ये पडू नकोस. हे आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू तुझं काम पहा. गायत्रीबाईने ठाम आवाजात उत्तर दिलं, बिलकुल नाही. मी गप्प राहीन. हे सगळं बघू शकत नाही. माझी सून खूप मेहनती आहे, सुसंस्कारित आहे. मला तिच्यावर सहनशीलतेचा आदर आहे. मग दीपिकाचा हात धरून त्याने दीपिकाला, चल सूनबाई, तुझ्यासाठी ही जागा सुरक्षित नाही. आज रात्री तू माझ्या खोलीत झोप. जतीनने संतापाने म्हणाला, हो, घेऊन जा तिला. मला तिची गरज नाही. मी तर तिचा चेहराही बघू शकत नाही. दीपिका गायत्रीबाईच्या खोलीत गेली. गायत्रीबाई तिला जवळ घेऊन म्हणाल्या, सूनबाई, तू माझ्या लेकीसारखी आहेस. मला माहिती आहे की जतीनने तुला खूप त्रास दिला आहे, पण तू चिंता करू नकोस. मी तुझ्या सोबतच आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन. दीपिका रात्रभर विचार करत राहिली. जर जतीनच्या भांडणाच्या आणि शंकेकर स्वभावाच्या त्रासामुळे मी नोकरी सोडली तर काय खात्री आहे की त्याच्या वागण्यात फरक पडेल, की तो पुन्हा एकदा त्या कारणाने भांडायला सुरू करेल. कारण भांडण करणाऱ्याला तर फक्त निमित्त लागतं. सकाळ झाली. जतीनची रागाने भरलेली ओरड शांत वातावरण तोडत म्हणाली, दीपिका, चहा करत आहेस की अजूनही झोपली आहेस? पटकन कर, ऑफिसला उशीर होतोय. पण दीपिकाकडून काहीच उत्तर आलं नाही. जतीन संतापाने स्वयंपाकघरात गेला, पण दीपिका तिथे नव्हती. तो मुलांच्या खोलीत गेला, पण मुलं अजून झोपलेली होती. त्याने घरभर पाहिलं, फक्त विखुरलेलं होतं. खेळणी दिसली. मग तो आईच्या खोलीत गेला आणि विचारलं, आई, दीपिका कुठे आहे? गायत्रीबाईने उत्तर दिलं, ती आपल्या खोलीत असेल किंवा लवकर उठून कामाला लागली असेल. नाही आई, मी पूर्ण घर पाहिलं, ती कुठेच नाही. जतीन म्हणाला, नाही आई, मी पूर्ण घर पाहिलं आहे, ती कुठेच नाही. जतीन म्हणाला. त्याच्या आवाजात राग होता, पण तो एक अनामिक चिंता देखील होती. गायत्रीबाईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. त्या म्हणाल्या, काय तर ती घर सोडून गेली असेल का? हे ऐकून जतीन हादरला, पण चेहऱ्यावर एक लाजिरवाणी हसू आणत म्हणाला, चांगलं झालं गेली. मला तर तिचा चेहराही पाहावं वाटत नव्हता. आता तरी शांत राहता येईल. पण त्याने मनातून अस्वस्थ झाला होता. त्याने कधी कल्पना केली नव्हती की एवढ्या गोष्टी टोकाला जातील. तो नेहमी दीपिकाला खाली दाखवायचा आणि स्वतःचा अहंकार सुकवायचा. हेच करत होता. पण दीपिका असं काही पाऊल उचलेल त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तिच्या कुठे गेल्याचा विचार करताना त्याची बेचैनी वाढू लागली. ती तिच्या आईच्या घरी जाईल का? पण ते शक्य नाही, कारण तिच्या आई-वडिलांचं खूप आधीच निधन झालं होतं आणि तिला भाऊ नव्हता. जतीनची अस्वस्थता सतत वाढत होती, पण त्याने घरच्यासमोर स्वतःला असं दाखवलं की तो जणू त्याला काही फरकच पडत नव्हता. उलट तो खूप खुश असल्याचं भासवत होता. परंतु दीपिकाशिवाय घर ओसाड वाटत होतं. तिथे सकाळ नाश्त्याची महक आणि मुलांचा हसण्याचा आवाज
असायचा तिथे आता फक्त उदासी निर्माण झाली होती. थंड शांतता पसरली होती. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य कुठेतरी हरवून गेलं होतं. गायत्रीबाईंना रोज सकाळी लवकर उठून मुलांना तयार करावं लागे. सकाळच्या धावपळीत त्यांची ऊर्जा संपत असे. दुसरीकडे मुलांच्या शाळेची बस यायची वेळ व्हायची. त्यामुळे घाई गडबडीमध्ये त्या दोन्ही मुलांच्या आणि जतीनच्या डब्यात फक्त ब्रेड आणि टोस्ट ठेवत असत. जो जतीन आधी दीपिकाच्या बनवलेल्या गरमागरम पराठ्यामध्ये दोष काढायचा, तो आता शांतपणे ब्रेड खाऊ लागला. कधी कधी तर तो उपाशीच ऑफिसला जाई आणि कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन भागवायचा. मुलं आता उदास होऊ लागली. ती वारंवार आपल्या आईबद्दल विचारत असे, आजी, आई कुठे गेली? तिने आम्हाला सोडून दिलंय का? ती आता कधीच परत येणार नाही का? गायत्रीबाई त्यांना धीर देत म्हणायची, नाही रे बाळांनो, आई लवकरच परत येईल. ती फक्त कामासाठी बाहेर गेली आहे. पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. दीपिकाच्या अनुपस्थितीमुळे घरात सगळी व्यवस्था कोलमडली होती. गायत्रीबाई, ज्या आधी त्यांच्या सुनबाईमुळे फारसं काम करत नसे, आता पूर्ण थकून जात होत्या. वेळ मिळाला तर कपडे धुवायचे, नाहीतर कपडे तसंच मळकट पडून राहायचे. जतीनही आता त्या मळकट कपड्यामध्ये ऑफिसला जाऊ लागला. दीपिकाच्या कमाईमुळे आधी घर व्यवस्थित चालत होते, पण आता आर्थिक चणचणसुद्धा त्याला भासू लागले. अशा परिस्थितीमध्ये जतीन आपल्या बॉसकडे उधार मागण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा तो बॉसच्या कॅबिनमध्ये गेला तेव्हा त्याच्या मळकट कपड्यामध्ये बॉस चिडला आणि म्हणाला, मिस्टर जतीन, ही काय अवस्था केली आहे तुम्ही? हे ऑफिस आहे, गोठा नाही. आपल्या ऑफिसमध्ये चपराशी देखील तुमच्यापेक्षा जास्त नीटनेटके स्वच्छ राहतात आणि सध्या तुम्ही तुमचं कामामध्ये फारच ढिलाई दाखवत आहात. नोकरी करायची असेल तर नीटनेटकेपणा ऑफिसला या आणि कामामध्ये मन लावून करा, नाहीतर तुमच्या जागेवर बसायला आणखीन जण तयार आहेत. बॉसची बोलणी खाऊन जतीन घरी परतला तर त्याने मुलांच्या चेहऱ्यावरती दुःख पाहिले. काय झालं बेटा, इतकी गप्प का बसलात? जतीनने आपल्या मुलाला उचलून विचारलं. त्यावर मुलगा म्हणाला, बाबा, रोज टीचर आमच्यावरती ओरडतात कारण आमचं होमवर्क पूर्ण होत नाही. टीचर जे शिकवतात तेही आम्हाला समजत नाही. आम्हाला आईची खूप आठवण येते. मुलांची या शब्दाची जतीनने हादरला. त्याला काही उत्तर सुचत नव्हतं. तो फक्त मुलांच्या डोळ्यामध्ये बघत राहिला. जतीनचा राग आता हळूहळू कमी होऊ लागला होता. तो रात्री उशिरापर्यंत जागा राहून विचार करत असे की दीपिका त्याची प्रत्येक छोटी मोठी गरज पूर्ण करत असे. त्याला आता जाणवलं होतं की दीपिकाच्या अनुपस्थितीमध्ये सगळं कसं अधूर झालं आहे. आता त्याला आपल्या पत्नीची किंमत कळू लागली. घरातील ही शांतता आणि मुलांची निरागस तक्रारीने त्याला अंतर्बाह्य हलवून टाकलं होतं. तो फुटून रडला आणि म्हणाला, ही परिस्थिती मीच निर्माण केली आहे, त्यामुळे हे मला सुधारण्याचं कामही माझंच आहे. पण प्रश्न आहे की दीपिका गेली तर कुठे? गायत्रीबाईंनी मुलाला शांतपणे सांगितलं, ती तिची मैत्रीण निशाच्या घरी आहे बेटा. हे ऐकताना जतीन आश्चर्यचकित झाला आणि होऊन म्हणाला, म्हणजे तुला सगळं माहिती होतं? गायत्रीबाईंनी तिच्याकडे पाहत म्हणाल्या, हो बेटा, ती मला सगळं सांगूनच गेली होती. तू गेल्या 13 वर्षापासून तिला व्यंग्याचे टोमणं मारत राहिलास. तिच्या मेहनतीचं कौतुक तर सोड, उलट तिच्या गोष्टीमध्ये चुका काढत राहिलास. ती तुझ्या या सगळ्या त्रासाला सहन करत राहिली, पण त्या दिवशी तू तिच्या चारित्र्यावरती जेव्हा आरोप लावलास तेव्हा ती सहन नाही करू शकली. तुझ्या कटू वागण्याने तिचं मन इतकं दुखावलं की ती पूर्णपणे आतमधून कोसळून गेली. मी त्या रात्री तिला माझ्या खोलीत घेऊन गेले. ती पूर्ण रात्रभर जागी होती. तुझ्यासाठी तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूने तिला फरक पडला नसेल, पण मला ते दिसून आलं की ती आतमधून तुटली होती. मी तिला असं तडफडत पाहू शकत नव्हते, म्हणून जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तिला सांगितलं की मी माझ्या यातील तिच्या मुलावर कोणतीही आच येऊ देणार नाही, कुठलंही संकट येऊ देणार नाही. आईच्या या शब्दांनी जतीनला खूप अपराधी वाटायला लागला. तो शांतपणे म्हणाला, मग तुला आधी का नाही सांगितलं? आई,
गायत्रीबाईने कठोर स्वरात उत्तर दिलं, तुला काय फरक पडला असता बेटा, तू तर नेहमी चुकीचे ठरवत आलास. पण आता हे समजून घे की पत्नी ही फक्त गृहिणी नसते, ती तुझी जीवनसाथी आहे. तिच्याशिवाय हे घर अधुरं आहे आणि तुझं आयुष्यही. जतीन आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याला आतून अस्वच्छता जाणवत होती. एवढ्यात दोन्ही मुलं धावत आली. बाबा, आईला परत आणा ना, तिच्याशिवाय काहीच चांगलं वाटत नाही, असं म्हणत ते दोघे रडू लागले. त्यांच्या निरागस शब्दांनी जतीनचं मन वितळलं. तो म्हणाला, तुम्ही रडू नका बेटा, तुमची आई नक्की परत येईल. तिच्यासमोर नतमस्तक होऊन माफी मागावी लागली तरी मागेन. त्याने आपल्या आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मला कळलंच नाही की मी किती मोठी चूक केली. दीपिका माझ्यासाठी एक हिरा होती, पण मी तिला एक साधा दगड म्हणून फेकून दिलं. मी तिला परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. मुलं आनंदाने म्हणाली, बाबा, आम्ही येऊ का? जतीन दोघांना उचललं आणि तातडीने दीपिकाच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला. दुसरीकडे निशाच्या घरी दीपिका नुकतीच ऑफिसमध्ये येऊन घरी परतली होती. ती सोफ्यावर बसून चहाचा कप हातात धरून शांत होती, पण तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता. तिला आपल्या मुलांचे निरागस चेहरे आणि त्यांचे हसणे आठवत होते. निशा तिच्या या अवस्थेकडून पाहून म्हणाली, दीपिका, असं चालणार नाही. या दुःखात स्वतःला झोकून दिलं तर तब्येत बिघडेल. स्वतःला सावर, सगळं लवकरच ठीक होईल. दीपिका म्हणाली, पण निशा, मुलांपासून दूर राहून मी त्यांना ही शिक्षा देत आहे. त्यांचा काय दोष आहे? एवढ्यात दरवाजावरती टकटक आवाज आली. निशा म्हणाली, कोण आलंय? थांब, मी पाहते. दरवाजा उघडला तर तेव्हा जतीन उभा होता. त्यांच्यासोबत दोन्ही मुलं होती, ज्यांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता आणि आनंद झळकत होता. निशा अवाक झाली. जतीन म्हणाला, निशा, मी आत येऊ शकतो का? मला दीपिकाशी बोलायचं आहे. निशाने दरवाजा उघडला आणि जतीन आत येण्याआधीच दोन्ही मुलं धावत दीपिकाकडे गेली. मुलांना पाहून दीपिकाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले. मुलं म्हणाली, आई, आई असं ओरडत तिच्या मिठीत शिरली. दीपिकानेही त्यांना जवळ घेतलं. त्यांच्या गालावरती किस घेत म्हणाली, माझ्या बाळांनो, तुम्ही कसे आहात? व्यवस्थित खाता ना? आजीला त्रास देत तर नाही ना? मुलं म्हणाली, आई, आम्हाला तुझी खूप आठवण येते. घरात काहीच चांगलं वाटत नाही. प्लीज घरी चल ना. मुलांच्या निरागस शब्दाने दीपिका हळवी झाली. तिने त्यांना मिठीत घेतलं. एवढ्यात तिने पाहिलं की जतीन तिच्या समोर उभा होता. त्यांच्या डोळ्यातही आनंद अश्रू होते. जतीनने पुढे येऊन म्हणाला, दीपिका, मला माहीत आहे की मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझ्या प्रेमाची आणि मेहनतीची सुद्धा मी कदर केली नाही. मला माफ कर दीपिका. मी तुझ्या प्रेमाची आणि मेहनतीची कधीच कदर केली नाही. प्रत्येक वेळेस मी तुला चुकीचं ठरवलं, तुझ्यावरती संशय घेतला, तुला समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तुझं महत्त्व मला कळलंच नाही. जेव्हा तू माझ्यासोबत नव्हतीस तेव्हा घर तुझ्याशिवाय ओसाड वाटतं. मला तुझी आठवण काढून रडतात. आईसुद्धा खूप थकली आहे. पण विश्वास ठेव, मी माझ्या वागण्यावरती खूप लज्जित झालो आहे. प्लीज घरी चल. तेव्हा दीपिका म्हणाली, जतीन, केवळ माफी मागण्याने सगळं काही ठीक होणार नाही. नात्यामध्ये विश्वास असावा लागतो. विश्वास आणि सन्मान खूप महत्त्वाचे असतात. जतीन उत्तरला, मी तुला ते सर्व नक्की देईन दीपिका. पण हे खरे आहे की तुझ्या आयुष्याचे ते 13 वर्षे जी घुसमटून तू घालवलीस ती मी तुला परत देऊ शकणार नाही. पण मी तुला वचन देतो की यापुढे तुला कोणत्याही प्रकारची तक्रार करायला लागणार नाही. फक्त तू घरी परत ये. दीपिकाने मुलांकडे पाहिलं. ते निरागस डोळ्यांनी आपल्या आईकडे पाहत होते. घरी परत जाण्याची आशा त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती. मुलांपासून दूर राहणं दीपिकालाही आता शक्य नव्हतं. तिने मान हलवून होकार दिला. जतीनने सुटकेचा निश्वास सोडला. दीपिकाने मागे वळून निशाकडे पाहिलं, तिला जवळ घेतलं आणि मनापासून आभार मानले. त्यानंतर मुलांनी आपल्या गोंडस चेहऱ्याबरोबर मोठी गोड स्मित हास्य करत आईचा हात घट्ट धरला
आणि दीपिका आपल्या कुटुंबासोबत पुन्हा आपल्या घरी परतली. पण त्या घरात आता त्या घरामध्ये घुसमट आणि तणावाची मागमूसही नव्हती. त्या घरामध्ये फक्त आनंद वाटत होता. घरातील वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. जतीनचे वागणं खूपच खरोखर बदललेलं होतं. प्रत्येक प्रयत्न केला त्याने दीपिकाला तो सन्मान आणि प्रेम दिलं. त्यावर एक पत्नी म्हणून तिचा हक्क होता. मुलांच्या चेहऱ्यावरची हसू परत आलं होतं. त्या घराच्या हवेत आता तिथल्या सदस्यांचा बिनधास्त हसण्याचा आवाज घुमत होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.